नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग घरीच असणार आहे. आज कुठंच जायचं नाही. तर मग आज आम्ही बनवणार आहोत घरी पिझ्झा. फर्स्ट टाईम ट्राय करणार आहोत पिझ्झा घरी बनवायला. तर मी बनवणार आहे, साई थोडी हेल्प करायला. हे बघा इथं कापाला आहे आता सगळे भाजीपाला. आई आहे ते सँडविच बनवायली. मी पिझ्झा बेस आणलो होतो मागच. तर पिझ्झा बनवा म्हणलं. तर बनवूया आज मस्तपैकी पिझ्झा. कसा होती की बघूया. तर काय करावं म्हणून नाश्ता करायचा होता. तर करावं म्हणलं मग पिझ्झा वगैरे काही. ते पिझ्झा बेस घरीच पडून होता आणि साई आहे ते म्हणू लागला कर कर. तर ट्राय करून बघा म्हणलं. आणि आई आहे ते सँडविच बनवले आता. तर बघूया कुठपर्यंत झाले सँडविच. हे बघा ब्रेड रोस्ट करून झालं आहे. इथे याचा मिक्स चालू आहे आता. तर मित्रांनो आता मी बनवालो बघा. ती ब्रेडला लावायची क्रीम वगैरे काय राहते ते मेयोनीज, ते आता मिक्स करून ब्रेड ते भाजलेले आहेत. तर आता मी बनवतोय ती मिक्सचर. हे बघा तर तयार आपला सँडविच आता. खाऊन बघू त्याला. एक नंबर झाला बघा. खतरनाक. तुम्ही पण बनवा मग आता. तर मित्रांनो आता सँडविच वगैरे खाऊन झालेलं आहे. तर आता आपण पिझ्झा बनवता. तर आता बघा मी आणलो होतो अगोदरच पिझ्झा बेस. तर आता बनवायचं आहे बघा पिझ्झा. मस्तपैकी बनवूया आता पिझ्झा. हे पहा इथं मोठी प्लेट आहे. साईजचं कापणं चालू आहे, अजून झालंच नाही. तर मित्रांनो सगळं साहित्य आणलो आता इथं. तर करूया लागूया आपण तयारीला आता. हे बघा अर्धा खाली ठेवलो, अर्ध इथं. तर बनवूया आता. बघा आता पिझ्झा बेस एक बनवूया. कोणती साईड करतात पण इकून की. तर मित्रांनो आता आपण याच्यावर डॉट 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 डॉट. मित्रांनो आता हे पूर्णपणे लावून घेतले आता पिझ्झा बेसला. हे पहा मध्ये काय कोथिंबीरांचा कयाचं हां हे देऊ त्याला काप तिथं. चालू केलीस की पिझ्झामध्ये कोथिंबीर टाकतात की माहीत नाही. म्हणजे रिअलमध्ये तिथं तिथं तर कोथिंबीरचा टेस्ट आहे ना. पण घरी थोडीशी टाकवतो आता. घरी आहे सगळं जे जे आहे ते सगळं टाकायचं घरचं. ठीक आहे ना, आपल्या स्टाईलमध्ये बनवूया आपण.
याला आता भाजवतच की आता घरी तर काय ओन नाही आपल्या. तर मित्रांनो आम्ही आता बनवून पाते गरम करूता. त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकूत त्याच्यावर चांगलं गरम व्हायला. हे सगळं मी यूट्यूबवर बघलो. हा त्याचं काय करावं? पहिले तवाला थोडस गरम करूता. ह्याच्यावर हे ठेवतं आता असं. बापा हा. म्हणजे जेणेकरून की हे आपलं पिझ्झाचा जे बेस आहे, पिझ्झाचा बेस ते करपणार नाही. काय चुचू काढते. काय नाही, ह्याला असंच ह्याला गरम करू द्यायचा, वरून स्टीम द्यायला. तर मग आता याच्यावर बटर टाकून द्या, अमूल बटर. तमिळमधले म्हणलास आग्रस म्हणतात. तर त्याच्यावर बटर लावून घ्यायचं थोडं. बटर काय जास्त लावायचं नाही, फक्त करपू नये म्हणून खालची बाजू त्याच्यासाठी लावून घेतलं थोडस. झालं. त्याला कसं ठेवू पण अब्बा. तर काहीतरी असं वर पाहिजे. तर आता आपण पिझ्झा टाकूया वर. राईट, बसला पिझ्झा. तर आता बघूत कसं होते की आमचा ओव्हन बघा घरचा कसा आहे. 1 2 3 त्याच्यावर पिझ्झा. आणि हे जे पातेलं आहे त्याला आता फुल स्पीड केलं, गरम होत आहे. आता हे गरम झाल्याच्या नंतर ह्याच्या वर धरला, स्टीम होते ना, हे वरचं चीज जे आहे ते पगळते मग. तर आता इथे याला स्टीम देणार आहोत आपण. हे गरम झाले खूप चटका बसत. तर मग बंद केलं, वर असं. एका पिझ्झासाठी किती मेहनत करावं लागेल. बाहेरून बी आणू शकले असते आपण, एक घरी बनवलेली टेस्ट वेगळी आणि मजा वेगळी. त्याच्यासाठी आता घरी बनवायला. मित्रांनो थोडं थोडं मेल्ट व्हायला आता चीज. घरचा होऊन बघा कसं आहे. तर मित्रांनो 5 मिनिटं झाले, गॅस बंद करून आणि हे याच्यावर ठेवून 5 मिनिटं ठेवले. आता बघूच आपण काढून कसं झालं की काय नाही. हे पहा पिझ्झा पण मस्त दिसायला आलं. सगळं मेल्ट झालं. चीज पण मेल्ट झाला, सगळं परफेक्ट आहे. दुसरं आहे ते हे बघा, एक उरलेलं आहे इथं तसंच. एक आहे, अजून एक उरलेला आहे. तर ते रात्री करूता, पप्पा आल्यावर पप्पाला बी ट्राय करू खाऊ घालूता. हे बघा आपला गरम गरम पिझ्झा रेडी आहे. बघा
मस्तपैकी कट झाला. आता ट्राय करू तर आपण कसं झालं काय नाही. पहिलं वाईट म्हणजे तू तरी पण खालून थोडंसं करपलाच. नंबर 1 तेवढं बी नंबर 1 नाही बाहेरच्या इतका, पण घरी केल्यावर छान झालं. आणि खालून थोडंसं करपल्यामुळं झालं. तर एवढा पिझ्झा आता आईसाठी ठेवूया. आणि माझं तर झालं खाणं आजचं. छान झालं तेवढा पण काही विषयच नाही, पण झालं चांगला. तर मग लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आता एवढा पिझ्झा ते बनवला आता तुमच्यासाठी पहिली बार, तर करा लवकर चॅनल सबस्क्राईब. आता मोबाईल चार्जिंगला लावतो थोडं आणि अभ्यास करत बसतो आता. तर मग ठीक आहे, अजून थोड्या वेळानं भेटू. पप्पा ते आल्यावर पप्पाला पण करून खाऊ घालायचा पिझ्झा. तर मग ओके, तर चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि होईल तितकं शेअर करा प्लीज. तर मित्रांनो, तर पिझ्झा वगैरे करून खाऊ घातलं पप्पाला आणि आता छान झालं म्हणले. तर मग नंतर मग करू अजून चांगल्या प्रकारे. यावेळेस थोडंसं बिघडलं होतं ओव्हन ते नसल्यामुळं, तर अजून एकदा करून बघूया नंतर. आणि होईल तितके चॅनलला लवकर शेअर करा आणि लवकर सबस्क्राईब करा बरं. तर भेटूया मग उद्या. बाय.